राजकारणात कोणी कायमचा वैरी नसतो. वैचारिक मतभेद कमी झाले की जवळीक होते, असं मोठं विधान फडणवीसांच्या भेटीनंतर खडसेंनी केलंय. माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चा निरर्थक असल्याचंही खडसेंनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. खरं तर एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल मुंबईत भेट घेतली. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः नाथाभाऊ आहेत. भाऊ, आपण खरं तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. या भेटीनंतर कुठेतरी आपण पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलेली आहे राजकीय वर्तुळात. मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भाजपमध्ये जाणार किंवा माझ्यासोबत कोणी होतं ह्या सर्व निरर्थक चर्चा आहेत. मी एकटाच त्यांना भेटायला गेलो होतो आणि माझ्या मतदारसंघातले काही निवेदनं मी त्यांना दिले. त्या निवेदनाला अनुकूल प्रतिसाद त्यांनी दिला. खरं तर आपल्या मतदारसंघातील जी विविध विकास कामांसंदर्भात आपण जी चर्चा केलेली आहे, काय नेमका मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आहे याबाबत? मी सांगितलं मगाशी की त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे कामं मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. विकास कामांच्या संदर्भामध्ये मी कोणालाही भेटायला तयार आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस जे आहे ते आपले कट्टर राजकीय वैरी मानले जातात. मात्र अनेक वर्षानंतर जे आहे खरं तर ही भेट झाल्याचं पाहायला मिळते आहे. या अनुषंगाने काही चर्चा झाली आपल्या जुन्या आठवणी? राजकारणामध्ये कोणीही कायमचा वैरी नसतो की कोणी शत्रू नसतो. का आपणचे वैचारिक मतभेद असू शकतात आणि वैचारिक मतभेदाच्या माध्यमातून कधी दुरावा निर्माण होतो. वैचारिक मतभेद कमी झाले की कधीतरी जवळीक निर्माण होते. अशा प्रकारे काही कायम आयुष्यभरच एकमेकांचे दुश्मन म्हणून आपल्याला किंवा याच्यामध्ये असं पाहता येत नाही. तशी काही परिस्थिती पण पूर्वीही नव्हती ना आताही नाही. हे ज्या काही चर्चा आहेत भाजप पक्षावरच्या, या सगळ्या निरर्थक आहे असं वाटतं आपल्याला? सर्व निरर्थक चर्चा आहे, अफवा आहे. या अफवांना काही अर्थ नाही आहे. नक्कीच करते होते आपल्यासोबत नाथाभाऊ. एकंदरीतच मुख्यमंत्र्यांची चर्चा करून जे आहे आपल्या मतदारसंघातील विकास कामांबाबत जे आहे आपण चर्चा केली असून याबाबत कुठलीही राजकीय चर्चा झालं असल्याचं मत जे आहे नाथाभाऊंनी व्यक्त केलं आहे. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.